नमस्कार, मी प्रतिभा। आज मी तुमच्यासोबत खुसखुशीत खमंग तिळाच्या पोळ्याची रेसिपी शेअर करणार आहे। ह्याला तिळगुळाच्या पोळ्या म्हणतात, कोंदीच्या भाकरी सुद्धा म्हणतात। तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगा। हे मी 3 ते 4 वेळेस तर हिवाळ्यामध्ये बनवतेच। तुम्ही सुद्धा बनवता का? हे पोळ्या प्रवासामध्ये नेण्यासाठी खोल सुद्धा खूप बेस्ट असतात, कारण हे टिकतात। दूध आणि तुपाची धार त्यासोबतच खूपच भारी लागतात। तर सगळ्यात अगोदर मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पोळ्या आपल्या खुसखुशीत व्हाव्या त्यामुळे 2 चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे। चिमूटभर मीठ घ्यायचं आणि छान असं मऊसूत होण्यासाठी 2 चमचे तेल घातलेलं आहे। आता पिठाला हे तेल घातल्यानंतर 2 चमचे तेल घातल्यानंतर चांगलं चोळून घ्यायचं, जेणे की पूर्ण पिठाला हे तेल लागलं पाहिजे। असं चांगलं चोळल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ ना मळून घ्यायचं। एकच वेळेस जास्त पाणी न घालता आपण जास्त पातळ आणि जास्त घट्ट न मळता जसं कचोडीला वगैरे आपण मळतो त्याप्रमाणे, कारण कोंद ना इतकी पातळ असं पूर्णासारखी नसते, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। त्याचबरोबर एक थोडंसं तेल, अर्धा चमचा तेल घालून आपल्याला हे पीठ ना चांगलं मिक्स करून झाकून ठेवायचं। आता ना आपण कोंद बनवणार आहोत, त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 कप तीळ घेतलेला आहे आणि तीळ ना मंद आचेवर चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत तीळ ना चटचट असं उडणार नाही तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। चटचट असे चांगले उडले की मग समजायचं की तीळ भाजलेले आहेत आणि आता हे भाजलेले तीळ ना आपण परातीमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। मग लगेच ना इथे अर्धा कप इथे शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत, मंद आचेवर भाजून घ्यायचं। फक्त तिळापासून सुद्धा बनवू शकतो, पण आणखी टेस्टी होण्यासाठी शेंगदाण्याचा सुद्धा वापर करू शकता। चांगलं हे सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं मंद आचेवर आणि त्याचबरोबर हे सुद्धा चांगलं आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 2 चमचे बेसन भाजून घ्यायचं। आता बेसन कोरडं सुद्धा भाजून घेऊ शकता। चांगलं बाइंडिंग येण्यासाठी हे मी बेसन वापरलेलं आहे। याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घालून जसं बेसनचे लाडू बनवण्यासाठी आपण पीठ भाजतो त्याचप्रमाणे आपल्याला हे चांगलं मंद आचेवर 5 ते 6 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे। आणि आता हे भाजल्यानंतर आपण काढून घेऊ। आता काय करायचं, थंड झालेले आहेत सगळे शेंगदाणे आणि हे तीळ, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याचबरोबर तीळ सुद्धा असं जसं आपण शेंगदाणे वाटून घेतलेले तसंच बारीक करून घ्यायचं आणि चांगलं असं आपल्याला हे बारीक झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे। जास्त मोठं नेट ठेवता बारीक पूर्ण करायचं आहे आपल्याला। आता याच्यामध्ये 3 कप बारीक कापून घेतलेलं गूळ घालायचं। चांगलं असं चाकून कापलं तर मग हे पूर्ण चांगलं मऊ कापतं। आणि त्याच मध्ये मी अर्धा चमचा इलायची पावडर, जे की मिक्सर मधून थोड्याशा साखरेमध्ये असं काढून घेतलेलं होतं, वाटून घेतलेलं, ते घातलेलं आहे। आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे आणखी एक वेळेस असं फिरून घेऊया, जेणेकरून ना आपलं गुळ आणि हे शेंगदाणे तीळ जे आहेत चांगलं मिक्स होईल आणि बाइंडिंग येईल। जे आपण बेसन भाजून ठेवलेलं होतं ते सुद्धा घालायचं आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। मस्त अशी कोण 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता, किंवाही याची पोळी आपण बनवू शकतो। जसं की चपात्या बनवताना जर पोळी खाऊ वाटली तर मग लास्टची पोळी आपण हे बनवू शकतो अशा प्रकारे। आता हे कोंद बनेपर्यंत ना आपलं पीठ सुद्धा चांगलं मऊ झालेलं आहे। एक वेळेस आपण पीठ बघूया आणि थोडंसं मळून घेऊया, जास्त नाही, 1-2 वेळेस असं चांगलं मिक्स करून मळून घ्यायचं। आणि आता जसं आपण पुरणपोळी करतो त्याचप्रमाणे खूप इझी आहे। तर असा एक गोळा घ्यायचा। इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जेणेकरून चांगली पोळी सरकते सुद्धा आणि असं क्रिस्पी कुरकुरीत होते, त्यामुळे घेतलेलं आहे। तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। असं मला गच्च कोंद भरून केलेली पोळी आवडते, जास्त असं चपातीसारखी पोळी आवडत नाही। तुम्ही जर खूप कमी बनवत म्हणजे कमी कोंद वापरत असाल तर तुम्ही 2.5 कप पीठ सुद्धा मळू शकता, इक्वल बरोबर होऊन जाईल। असं एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आणि जसं पुरणपोळी बनतो त्याप्रमाणेच आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं। जास्तीचं पीठ काढून टाकायचं आणि असं बोटानं चांगलं पीठ लावून प्रेस करायचं, जेणेकरून ना आपली हे कोण पूर्ण कडेपर्यंत जाईल। आणि आपल्याला अगोदर ना असं कडेनं लाटून घ्यायचं आणि मस्त असं नंतर हलक्या हाताने आपल्याला पूर्ण पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। किती मस्त पोळी बनलेली आहे। लाटते वेळेस कोण कुठेच बाहेर आलेली नाही।
तुम्हाला जसं येते तसं तुम्ही घालू शकता। आता तुम्ही बघू शकता मी 2 हातानं पोळी घालते, तर तुम्हाला जर 1 हातानं येत असेल तर तुम्ही 1 हातानं सुद्धा घालू शकता। तुम्हाला मी दाखवत आहे, बघू शकता आलटून पालटून कुठंच फुटलेली नाही। तर तव्यावर पोळी चिटकू नये म्हणून थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आणि पोळी असं हलक्या हातानं घालायचं। जर 1 हातानं येत असेल तर 1 हातानं सुद्धा घालू शकता। असं वरतून थोडेसे बबल्स आले की मग पोळी पलटवायचं। आणखी आपल्याला तूप व तेल लावून भाजून घ्यायचं आहे। तुम्ही लगेच खाण्यासाठी बनवता असाल तर लावा, आणि जर टिकवण्यासाठी म्हणजे बाहेर प्रवासासाठी घेऊन जात असाल तर नाही लावलं तरी चालेल। जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तुपासोबत खाऊ शकता किंवा तसंही। आणि मला अशी ना खरबूस भाजून घेतलेली पोळी खूप आवडते। तुम्ही बघू शकता पिठापेक्षा जास्त कोण घेऊन मी हे पोळ्या बनवते आणि चांगले आलटून पालटून खरबूस होईपर्यंत भाजलं की मग हे तिळाच्या पोळ्या खूप भारी लागतात आणि खूप लवकर सुद्धा भाजतात, कारण गुळ लवकर हे गरम होतं ना, त्यामुळे लवकर भाजतात सुद्धा हे पोळ्या। आणि मला हे लोण्यासोबत तुपा दुधासोबत सुद्धा खायला खूप आवडतात। तुम्ही कशा खाता मला नक्की सांगा। तर व्हिडिओ मधलं थोडंही काही आवडलं असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला सुद्धा आवडतात का तिळाच्या पोळ्या, तुम्ही हिवाळ्यामध्ये बनवता का, मला नक्की सांगा। भेटते मी तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।